नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नागराज काकांनी जे काही केलेलं असतं ते सत्य ज्यावेळी समोर येतं त्यावेळी रविराज सर म्हणतात, हा नराधम आत्तापर्यंत माझ्या घरात एवढी कारस्थानं करत होता, परंतु मी नेहमीच दुर्लक्ष केला. माझ्या वहिनीला, आज माझ्या बहिणीला माझी आधाराची गरज होती, पण मी तिला आधार नाही देऊ शकलो. खरंच नागराज, मला लाज वाटते तुझी. तर पूर्णाजी म्हणू लागतात, रविराज, याबद्दल मला खरंच काही माहीत नव्हतं. आणि नागराज, मी तर तुला मुलासारखं मानलं होतं, पण आज तुझी मला लाज वाटत आहे, लाज. तर आता अस्मिता म्हणू लागते, हे किती भयंकर आहे ना, आपल्यासारख्या सुशिक्षित घराण्यांमध्ये असं कसं घडू शकतं. तर प्रतापराव अस्मिताला म्हणतात, अस्मिता, सुशिक्षित असलो तरी सुसंस्कृत असणंही तितकंच गरजेचं आहे. आणि नागराजने आज जे काही केलंय ते खरंच चुकीचं आहे. रविराज सर म्हणतात, नागराज, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी जागा इथे नाही, तुझी जागा आता जेलमध्ये आहे आणि मी तुला जेलमध्ये टाकणार आहे. तर त्यानंतर रविराज सर अर्जुन, सायली यांना विचारू लागतात, जर सायली, अर्जुन, तुम्हाला हे सगळं माहीत होतं, हे सगळं काही नागराज करत आहे याचा तर तुम्हाला अंदाज होता, तर तुम्ही मला का नाही सांगितलं, याची पूर्वकल्पना तुम्ही मला का नाही दिली. आणि प्रतिमा, तुला तर सगळं माहीत होतं ना, मग प्रतिमा, तू तरी मला सांगायचं होतं, तू तरी मला विश्वासात घ्यायचं होतं, तूही मला काहीच सांगितलं नाही का, तुम्ही कोणी मला का नाही सांगितलं हे सर्व काही, असं म्हणत रविराज सर त्यांना जाब विचारू लागतात, परंतु कोणी काहीच बोलत नाहीत. तर त्यानंतर रविराज सर नागराजला म्हणतात, नागराज, या तिघांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केला असेल, परंतु आता मी तुझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही, मी ॲक्शन घेणार आणि न्यायाच्या प्रक्रियेमध्ये तू माझा भाऊ आहेस ही गोष्ट कधीही आड येणार नाही. तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळणार आणि ती मी मिळवून देणार आहे. आणि आता मी शांत बसणार नाही. तुझ्या या कारस्थानांना आता कुठेतरी मलाच आळा घालावा लागेल. आता नागराज काका नाटक करत रविराज सरांसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, खरंच दादा, मी चुकलोय, खरंच दादा, मी चुकलो आणि माझ्या चुकीची शिक्षा मला मिळायलाच हवी. खरंच मला या सगळ्याचा पश्चाताप होतोय. दादा, मला माहीत आहे एक दोनदा मी सुमनवर हात उचलला असेल, पण यापुढे तसं नाही करणार. यापुढे मी सुमनवर हात नाही उगारणार, नाही मी तिला मारणार. मी खरंच हात जोडून तुम्हा सगळ्यांची माफी मागत आहे. परंतु कोणीही नागराज काकांकडे पाहतही नसतं. तर कल्पनाताई रागानेच नागराज काकांना म्हणतात, जे काही झालंय ते पुरे नाही आहे का. तर नागराज काका म्हणतात, मी सगळ्यांची हात जोडून अगदी मनापासून माफी मागत आहे, मी चुकलोय, मला माफ करा. परंतु सर्वांनाच नागराज काकांच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. त्यांनी जे काही केलेलं असतं ते कोणालाही आवडलेलं नसतं. तर आता सर्वांचा विश्वास बसावा यासाठी नागराज काका नाटक करत म्हणतात, प्लीज दादा, मला माहीत आहे माझ्याकडून चूक झाली आहे, परंतु आता तुला मला जे बोलायचं आहे ते सगळं काही बोल, परंतु अगोदर माझ्या सुमनला शोध. मला मान्य आहे मी सुमनला मारहाण केली, पण मी जरी वाईट नवरा असलो तरी माझ्या सुमनला काही झालं तर ते मी नाही सहन करू शकत. दादा, प्लीज माझ्या सुमनला आता शोधणं खूप गरजेचं आहे. परंतु कोणी काहीच बोलत नसतं. नागराज काका म्हणतात, काय झालंय, तुम्ही कोणी काही का बोलत नाही आहात, प्लीज माझ्या सुमनला शोधायला चला. दादा, मी तुझी शपथ घेऊन सांगतोय, सुमन कुठे आहे मला खरंच माहीत नाही. मी सुमनला काहीही केलेलं नाही आणि आता सुमनला शोधणं गरजेचं आहे. रविराज सर म्हणतात, तू कुठेही जाणार नाहीयेस, तू इथेच थांबणार आहेस. आम्ही सुमनला शोधणार आहोत, तू सुमनला शोधायला यायची काहीही गरज नाही. नागराज काका म्हणतात, दादा प्लीज माझं ऐकून तरी घे, मला माझ्या सुमनला शोधायचं आहे. तर आता रविराज सरांना पूर्णाजी शांत करतात आणि म्हणू लागतात, रविराज शांत व्हा, आपण नागराजचा समाचार नंतर घेऊ, त्या अगोदर सुमनला शोधणं खूप गरजेचं आहे. सुमन सापडणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर आता रविराज सर म्हणतात, नागराज, एक गोष्ट लक्षात ठेव, सुमन सापडली की सुमन सापडल्याच्या दुसऱ्या क्षणाला मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. नागराज सर नाटक करत म्हणतात, दादा, मला सगळं काही मान्य आहे, पण प्लीज अगोदर आपण सुमनला शोधूया. तर आता अश्विन म्हणू लागतो, हो, सुमन काकूंना शोधणं खूप महत्त्वाचं आहे. आपण एक काम करूयात, सुमन काकूंच्या सर्व रिलेटिव्सला एकदा फोन करून विचारूयात, त्यांच्याजवळ काही माहिती मिळते का, आपल्यालाही कळेल. तर आता नागराज काका नाटक करत म्हणतात, हो, चिंचवडला तिचा एक भाऊ राहतो आणि ठाण्याला तिची एक आत्या राहते, आपण त्यांना फोन करून विचारूयात. रविराज सर आता विचार करत असतात की सुमनला नक्की कसं शोधावं, कुठे शोधावं. सगळ्यांनाच सुमन काकू सापडत नसते म्हणून खूप टेन्शन आलेलं असतं, काय करावं कोणाला काहीच कळत नसतं.
तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, ठाण्याच्या आत्याचा नंबर आहे माझ्याकडे, मी त्यांच्याशी बोलतो. तर इकडे नागराज काका नाटक करत म्हणतात, मी तिच्या बहिणीशी आणि भावाशी बोलून घेतो. असं म्हणत नागराज काकाही आता सुमन काकूंच्या बहिणीला फोन करायला घेतात आणि म्हणतात, अपर्णाताई, मी नागराज बोलतोय. सुमन तुमच्याकडे आली आहे का? नाही, पण तिचा सकाळपासून काही तुम्हाला फोन वगैरे म्हणजे तुमचं तिच्याशी बोलणं वगैरे झालं आहे का? परंतु समोरून नकार येतो. तर नागराज काका म्हणतात, नाही नाही, सगळं काही ठीक आहे, परंतु जर तुम्हाला सुमनचा फोन वगैरे आला तर मला नक्कीच सांगा. असं म्हणत नागराज काका फोन ठेवतात आणि पुन्हा कोणाला तरी फोन करायला घेतात. तर इकडे अश्विन प्रियाकडे पाहत असतो, तर प्रिया मान डोलावत नकार देते. तर त्यानंतर सायली नागराज काकांकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेत. परंतु मला अजूनही असं का वाटतंय की सुमन काकूंच्या गायब होण्यामागे नागराज काकांचा हात असावा, त्यांनीच गायब केलं असावं. असं म्हणत आता सायली नागराज काकांकडे पाहत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काकांनी सुमन काकूंना ज्या गॅरेजमध्ये ठेवलेलं असतं तिथे महिपत शिकरेही असतात. सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. महिपत शिकरे सुमन काकूंवर हसत असतात. तर सुमन काकू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काहीही केल्या त्यांना स्वतःला सोडवणं खरंच खूप कठीण होत असतं. नागराज काकांनी त्यांना खूप त्रास दिलेला असतो आणि आता महिपत शिकरेंच्या समोर असल्यामुळे त्यांना खूप भीतीही वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी नागराज काका आपण घाबरून गेलो आहोत, आपल्याला सुद्धा सुमनची काळजी आहे असं सर्वांना भासवत असतात. तर रविराज सर नागराज काकांना म्हणतात, नागराज, मी तुला शेवटची संधी देत आहे आणि शेवटचं विचारत आहे, तू सुमनला कुठे नेऊन ठेवलेस? खरं खरं सांग, कारण मला माहीत आहे की या सगळ्या मागे तुझाच हात असणार आहे. तूच सुमनला काहीतरी केलेस, त्यामुळे नागराज खरं बोल, सुमन कुठे आहे? आता नागराज काका रडण्याचं नाटक करतात आणि म्हणतात, दादा, तू माझ्यावर का संशय घेतोयस? तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? मी आता काय करू सांग ना. तुझ्या पायावर डोकं आपटून सांगू का की या सगळ्यामध्ये माझा हात नाही आहे? अरे, मी सुमनला का गायब करेन? ती माझी बायको आहे. मला माहीत आहे मी चुकलो, परंतु मी तिला गायब केलं नाही आहे. मी तिला कुठेही घेऊन गेलो नाही आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा दादा, प्लीज माझ्यावर असा संशय घेऊ नकोस. अरे, बायको माझी गायब झाली आहे आणि तुम्ही सर्वजण माझीच उलट तपासणी घेताय. तर त्याचवेळी सायली नागराज काकांना प्रश्न करत म्हणते, नागराज काका, इथे येण्या अगोदर तुम्ही कुठे गेला होता हे तर तुम्ही अजूनही कोणाला सांगितलं नाहीये. आम्ही सर्वच जण तुम्हाला वारंवार एकच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही आम्हाला मिळालेलं नाही. तर नागराज काका घाबरतच म्हणतात, मी सांगितलं, मी घरातून बाहेर पडताना दादाला सांगितलं होतं. दादा, हो की नाही? मी तुला सांगितलं होतं ना मी कुठे जातोय? तर रविराज सर म्हणतात, हो, तू सांगितलं होतं, परंतु ते खरं आहे की नेहमीप्रमाणच्या थापा आहेत हे मात्र अजूनपर्यंत मला कळालेलं नाही. तर पूर्णाजी रविराज सरांना शांत करतात आणि म्हणतात, रविराज, नागराजचा समाचार आपण नंतर घेऊ, परंतु अर्जुन, जर 24 तासाच्या आत आपण मिसिंग कंप्लेंट करू शकलो नाही तरी पोलीस आपल्याला मदत करू शकतात का? म्हणजे आपण त्यांना फोन करून तसा मदतीचा हात मागू शकतो का? अर्जुन म्हणतो, ते मी ऑलरेडीच केलं आहे. मी इन्स्पेक्टर सावंत यांना फोन केला आहे आणि पर्सनल लेवलवर हा तपास सुरू करायला सांगितलं आहे आणि उद्यापर्यंत जर सुमन काकू सापडलीच नाही तर आपण ऑफिशियल कंप्लेंट करणारच आहोत. आता मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर प्रतापराव म्हणू लागतात, माझ्या एक ओळखीचा एस टी स्टँडवर काम करतो, मी त्यालासुद्धा सुमनचा फोटो पाठवला होता, परंतु त्याचंसुद्धा आता मेसेज आलाय की अशी व्यक्ती त्याने एस टी स्टँडवर पाहिलीच नाही आहे. आता मात्र सर्वांनाच काळजी वाटत असते. तर कल्पनाताई देवी आईला साकडं घालत म्हणतात, देवी आई, अशी वेळच नको यायला. सुमन लवकरात लवकर सापडू दे आणि सुमन जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असून देत. देवी आई, तू तिला वाचव आणि तू या संकटातून तिला बाहेर काढ. इथे मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर प्रत्येकजण आपापल्या परीने सुमन काकूंना शोधण्याचा प्रयत्न करत असतात, आपले सर्व कॉन्टॅक्ट वापरण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु इथे नागराज काका मात्र शांत उभे असतात. तर त्याचवेळी कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता बाळा, तुला उगाच या सगळ्याचा त्रास नको व्हायला, तुला आरामाची गरज आहे, जा बाळा, तू जाऊन आराम कर. अस्मिता म्हणते, अजिबात नाही, जोपर्यंत सुमन काकू कुठे आहे ती सापडत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसू शकत. तर आता प्रतापराव अस्मिताला म्हणतात, अस्मिता बाळा, असं करून नाही चालणार.
तुला आता आरामाची गरज आहे. पूर्णाई, तू एक काम करतेस का? तू अस्मितासोबत तिच्या खोलीत जा, म्हणजे तुम्ही दोघेही तिथे आराम करा. पूर्णाजी म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु अर्जुन, काही कळालं तर नक्की कळवा मला, मला सांगा. अर्जुन म्हणतो, हो आजी. तर त्यानंतर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, तुझ्या गोळ्याही द्यायच्या आहेत, चल मी येते तुझ्यासोबत. तर विमलताई म्हणतात, वहिनी नका, तुम्ही इथे थांबा, मी त्यांना का हवं नको ते बघते. असं म्हणत विमलताई आता पूर्णाजी आणि अस्मिताला रूममध्ये घेऊन जातात. इथे सर्वांनाच सुमन काकूंची काळजी वाटत असते. सुमन काकूंचा अजूनही कुठे शोध न लागल्यामुळे सर्वच जण काळजीत असतात की आता काय करावं, सुमन काकूंना नक्की कुठे शोधावं. रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन, तू इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोललायस, म्हणजे तू इन्स्पेक्टर सावंत यांना सुमनच्या फोनचं लोकेशन बघायला सांगितलं असशील ना? तर अर्जुन म्हणतो की हो, मी त्यांना सांगितलं आहे. त्यांनी या सगळ्याचा शोध घ्यायला सुरुवातही केली आहे. सायबरमध्ये काहीतरी विवेक नावाची व्यक्ती आहे, त्यांच्याशी त्यांचं बोलणं चालू आहे. आपल्याला लवकरच कळेल सुमन काकू नक्की कोणत्या लोकेशनवर होत्या. तर आता रविराज सर म्हणतात, विवेक काळे? तर अर्जुन म्हणतो, हो, असंच काहीतरी त्या व्यक्तीचं नाव आहे. रविराज सर म्हणतात, माझा तो चांगला परिचयच आहे, थांब मी त्याला मेसेज करतो, म्हणजे पर्सनल लेवलवर तो नक्कीच लवकरात लवकर प्रयत्न करेल. तर त्याचवेळी नागराज काका घाबरून बाहेर पडत असतात. रविराज सर विचारतात, कुठे निघालायस? नागराज काका घाबरतच म्हणतात, काही नाही, जरा मार्केटमध्ये जाऊन येतो, तिथे कोणी सुमनला पाहिलं असेल तर जरा शोधायला मदतच होईल ना. तर आता सायली म्हणते, या अगोदर आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो आहोत आणि मार्केटमध्ये कोणीही सुमन काकूंना पाहिलेलं नाही. रविराज सर म्हणतात, तुला कुठेही जायची गरज नाही, सुमनचा शोध आम्ही सर्वजण घेतच आहोत, पण तू घराबाहेर पडणार नाहीयेस. आता इथे गप्प बसायचं आणि तोंड बंद ठेवायचं, माझं डोकं फिरवू नकोस. नागराज काका काहीच बोलत नसतात, ते घाबरून गेलेले असतात. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, या नागोबाने काय घोळ घालून ठेवलाय ना, याचा शोध मला घ्यावाच लागेल, याच्याशी बोलावं लागेल. परंतु आता इथे सर्वांसमोर बोलणं तर शक्य नाहीये, परंतु या सगळ्याचा शोध मला घ्यावाच लागेल. आता तिथे अश्विन आणि चैतन्य आलेले असतात. चैतन्य म्हणू लागतो, आम्ही सर्व हॉस्पिटलमध्ये फोन केला आहे, परंतु कुठल्याच हॉस्पिटलमध्ये फिमेल ॲक्सिडेंटची केस आली नाहीये. आता मात्र सर्वच जण सुमन काकूंच्या काळजीत असतात, काय करावं कोणाला काहीच कळत नसतं. तर अश्विन म्हणतो, आणि मी सर्व डॉक्टरशी बोलूनही ठेवलं आहे, मला असं वाटते की सुमन काकू कुठल्या हॉस्पिटलमध्ये नाही सापडणार, तशी वेळ त्यांच्यावर येऊ नये एवढीच अपेक्षा आहे. तर सायली रविराज सर आणि प्रतिमा आत्यांना म्हणते, रविराज काका आणि प्रतिमा आत्या, आजचा एक दिवस तुम्ही इथेच राहाल का? म्हणजे सुमन काकूंबद्दल काही कळालं तर आपण एकत्रच असायला हवं. तर प्रतिमा आत्या होकार देतात. रविराज सर सायलीला म्हणतात, सायली तू बोलतेस ते अगदी खरं आहे, आपण सर्वांनी एकत्र असणं खूप गरजेचं आहे. आज आम्ही इथेच राहतो, जा. प्रतिमा तू थोडा आराम कर. प्रतिमा आत्या म्हणतात, मला झोप तरी कशी लागेल? सायली म्हणते, नाही, सगळ्यांनी असं जागरण करून कसं चालणार आहे? आई तुम्ही पण जा, तुम्ही सुद्धा आराम करा, आणि जर मध्यरात्री जरी सुमन काकूंबद्दल काही कळालं तरी आम्ही तुम्हाला कळवणार आहोत, परंतु जा. प्रतिमा आत्या आणि आई तुम्ही दोघींनीही जाऊन आराम करा. तर आता प्रतिमा आत्या काहीच बोलत नसतात, त्यांना सुमन काकूंची काळजी वाटत असते आणि त्या झोपायला जायलाही तयार नसतात. तर कल्पनाताई प्रतिमा आत्यांना समजावत म्हणतात, प्रतिमा अगं तू काळजी करू नकोस, सुमन सापडणार आहे, चल मी तुला गेस्ट रूममध्ये सोडते. परंतु प्रतिमा आत्या जायला नकार देत असतात. तर कल्पनाताई प्रतिमा आत्यांना म्हणतात, अगं सुमन नक्कीच सुखरूप घरी येईल, आणि हे बघ, हे आपलं एक वाईट स्वप्न आहे असं आपण समजूयात, चल. आता प्रतिमा आत्या तयार होतात. कल्पनाताई प्रतिमा आत्यांना तिथून घेऊन जातात. तर इकडे मात्र नागराज काकांना काही स्वस्त बसवत नसतं. रविराज सर एवढे ओरडूनही नागराज काका रविराज सरांना म्हणतात, दादा मी थोडं गार्डनमध्ये आहे. रविराज सर रागानेच पाहतात. तर नागराज काका म्हणतात, काही नाही, मी कुठे जात नाहीये, मी फक्त जस्ट पाय मोकळे करतोय. असं म्हणत नागराज काका तिथून निघून जातात. आता सर्वांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. अर्जुन रविराज सरांना शांत करतो. तर दुसरीकडे आता नागोबाशी बोलायची हीच संधी आहे असा विचार करत आता प्रियासुद्धा घराबाहेर पडते. आता नागराज काका घराबाहेर येतात. गाडीवर बसत अगदी छान मस्त निवांतपणे सिगरेट ओढत असतात, आणि त्याचवेळी त्यांना एक फोन आलेला असतो, तो म्हणजे रघुचा. नागराज काका म्हणतात, बोल काय झालंय? तर रघु म्हणू लागतो की मला महिपत साहेबांशी बोलायचं आहे. तर आता नागराज काका त्याला विचारतात, काय रे, तुला काही एवढं महिपतशी बोलायचं आहे, काय झालंय? तर आता रघु म्हणू लागतो, नाही साहेब, तुम्ही अगोदर म्हणालात की महिपत साहेबांनी एका माणसाला आतमध्ये डांबून ठेवलं आहे, तोपर्यंत ठीक होतं, परंतु आता तुम्ही एका बाईला सुद्धा आणून ठेवलं आहे, म्हणजे याचा चार्जेस तर वाढणारच ना, पैसे डबल तर द्यावेच लागतील ना? तर नागराज म्हणतो, हो हो, मला माहीत आहे की पैसे डबल द्यावे लागतील, मी देईन, मी महिपतला बोलेन आणि तो तुमचे पैसे नक्कीच डबल देईल, त्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही. असं म्हणत
नागराज काका त्याचा फोन ठेवतात. तर त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते आणि म्हणते, काय झालं, महिपत शिकरेंना काय सांगायचं आहे. आता मात्र नागराज काका घाबरतात आणि म्हणतात, तुला काय करायचंय ग. तर प्रिया म्हणते, काही नाही, पण काका भारी म्हणजे तुम्ही असं खरात दाखवत होता की तुम्हाला काहीच माहीत नाही आणि इथे बाहेर येऊन निवांत सिगारेट वगैरे ओढताय. खरंच तुम्हाला मरणाची भीती वाटत नाहीये का हो. तुम्ही जे हे सिगारेट वगैरे ओढताय त्यामुळे जर तुमचा एखाद्या दिवशी मृत्यू उद्भवला तर. आणि हो, मला तरी वाटत नाही की तशी वेळ येईल, कारण जर सुमन काकू सापडली तर तुमचा हा भाऊ तुम्हाला अगोदर मारणार आहे. त्यामुळे तुम्ही जिवंत राहायचा प्रश्नच येत नाही. तर नागराज काका म्हणतात, मी सुमनला काहीही केलेलं नाहीये, तरीसुद्धा तू मला का जाब विचारतेस. तर प्रिया म्हणते, नाही नाही, मी तुम्हाला जाब विचारत नाहीये, मी जाब त्या व्यक्तीला विचारते ज्याने महिपत शिकरेंना किडनॅप केलं होतं. परंतु मला अजूनही एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीये की महिपत शिकरे तुमच्या विरुद्ध तोंड उघडतील म्हणून तुम्ही त्यांना बांधून ठेवलं आहे, डांबून ठेवलं आहे, तुमच्या ताब्यात ठेवलंय. पण तुमच्या बायकोने असं काय केलं होतं की तुम्ही तिलाही गायब केलं आहे. आता नागराज काका प्रियावर चिडतात आणि म्हणतात, मी सुमनला काही केलं नाही, सुमन गायब होण्याच्या मागे माझा हात नाही. तर प्रियाला नागराज काकांचा स्वभाव चांगलाच माहीत असतो, ते काय करू शकतात हेही माहीत असतं आणि म्हणूनच प्रिया मोठमोठ्याने त्यांच्यावर हसू लागते. आता प्रिया हसतच नागराज काकांना म्हणते, तुमचा जो काही अभिनय आहे ना तो तुमच्या भावासमोर कधीच उघडा पडलाय. तिथे ना एखाद्या भिजलेल्या कोकरासारखी तुमची अवस्था झाली होती. पण मला एक सांगा, तुम्हाला खरंच वाटतंय का तुमच्या या अभिनयाचा, तुमच्या या ड्राम्याचा माझ्यावर काही परिणाम होईल आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवेन. पटकन सांगून टाका की तुम्ही सुमनला कुठे ठेवलंय, तिला कुठे गायब केलंय. तुम्ही तिचा खून वगैरे तर केला नाहीये ना. आता मात्र नागराज काका खूप चिडतात आणि प्रियाचा गळा दाबत म्हणतात, तोंड बंद ठेवायचं आणि मला उलट प्रश्न विचारायचे नाहीत. नागराज काका रागानेच प्रियाला म्हणतात, मला नडायचं नाही आणि तसा जर काही प्रयत्न केलास ना तर या सगळ्यामध्ये मी तुला अडकवेन. आता मात्र प्रिया नागराज काकांचा हात पकडते आणि म्हणते, मला काय अडकवणार आहात. तुम्ही केलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कारस्थानांची लिस्ट मी या अर्जुन समोर आणि तुमच्या भावासमोर वाचून दाखवायलाही मागे पुढे बघणार नाही. तर प्रिया नागराज काकांना म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जर नसेल सांगायचं ना तर नका सांगू, सुमनला कुठे गायब केलंय हे नका सांगू मला. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, एकमेकांना धमकावण्यापेक्षा एकमेकांची साथ दिली तर या सगळ्यातून आपण बाहेर पडू शकतो. कळलं का, असं म्हणत प्रिया रागानेच तिथून निघून जाते. आता नागराज काका त्यांच्या खिशातील मोबाईल घेतात आणि तो मोबाईल असतो सुमन काकूंचा. नागराज काका म्हणतात, सुमनचा मोबाईल तर मी कधीच स्विच ऑफ केला आहे, पण दादा म्हणतोय की याचं लोकेशन तो शोधणार आहे. आता मात्र नागराज काका थोडे घाबरून गेलेले असतात. आता सुमन काकूंचा शोध घेईपर्यंत दुसरा दिवसही उजाडलेला असतो, परंतु अजूनपर्यंत सुमन काकूंचा काही शोध लागलेला नसतो. तर इकडे रविराज सर आणि अर्जुन प्रत्येकाला फोन करून काही ना काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु अजूनपर्यंत कोणतीच माहिती हाती लागलेली नसते. तर रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन, रात्रभर सुमनचा काहीच पत्ता नाहीये आणि त्या विवेक काळेचाही ना मेसेज आला आहे ना त्याने कॉल केला आहे. काय करावं काहीच कळत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, अजून थोडा वेळ आपण वाट बघूयात, नाहीतर मी स्वतः सायबरमध्ये फोन करून या सगळ्याची स्वतः चौकशी करेन. अर्जुन, एकदा का सुमनचं फोन लोकेशन मिळालं ना की आपण लगेचच तिथे निघून जायचं आहे. आपण सुमनचा तिथे जाऊन शोध घ्यायचा आहे. काही ना काही करून आपल्याला सुमनला शोधायचं आहे. रविराज सरांना खूप वाईट वाटत असतं, त्यांना खूप त्रास होत असतो. हे सगळं काही अर्जुनला कळत असतं. अर्जुन रविराज सरांना शांत करतो आणि म्हणतो, सिनियर, मी काय सांगतोय ते शांतपणे ऐक. एकदा सुमन काकूंचं लोकेशन सापडलं की मी त्या लोकेशनवर जाईन, म्हणजे माझ्यासोबत इन्स्पेक्टर सावंतही असतील. पण तू नको येऊस, कारण कालपासून तुझी खूप दगदग झाली आहे, तुला खूप त्रास झाला आहे. आता तुला आरामाची गरज आहे. सुमन काकूंच्या या विचारामुळे प्रतिमा आत्यांनाही खूप टेन्शन आलं आहे. त्यासुद्धा त्याच गोष्टीचा विचार करतायत आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनीही आता घरी जावं आणि आराम करावा. रविराज सर म्हणतात, नाही रे अर्जुन, मला स्वस्थ बसवणार नाहीये. मला ही गोष्ट खूप अपराधासारखी वाटते. अरे बघ ना, माझा सक्का भाऊ त्याच्या बायकोवर, माझ्या वहिनीवर अत्याचार करायचा, तिला मारहाण करायचा आणि मी मात्र काहीच करू शकलो नाही. एक भाऊ म्हणून तिची साथ तर देऊच शकलो नाही. आणि असं असताना ना मला तिच्या शरीरावरच्या जखमा दिसल्या ना तिच्या मनावरच्या. असं म्हणत रविराज सरांचे डोळे पाणावतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं. जे काही घडलंय त्याला आपण सुद्धा कुठेतरी कारणीभूत आहोत आणि म्हणूनच त्यांना अपराधीसारखं वाटत असतं.
तर अर्जुन रविराज सरांना शांत करतो आणि म्हणतो, सिनियर मला तुझी अवस्था कळते, परंतु समजा तुम्ही सर्वजण इथे असताना सुमन काकू कदाचित घरी आल्या तर, किंवा मदतीसाठी त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर तिथे सुद्धा कोणी असणं गरजेचं आहे ना. किंवा तिने समजा मदतीसाठी तिथला ॲड्रेस जर कोणाला दिला तर आपल्याला सुद्धा काही कळायला हवं ना. तिथे सुद्धा कोणीतरी असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच सिनियर मला असं वाटते की तू आणि प्रतिमा आत्यांनी आता घरी जावं आणि आराम करावा. तर रविराज सर म्हणतात, मी एक काम करतो, प्रतिमाला घरी पाठवतो, प्रतिमा थांबेल ना तिथे. तर अर्जुन म्हणतो, पण हे सगळं काही महिपत शिकरेने केलं असेल तर मग प्रतिमा आत्यासुद्धा तिथे एकट्या सेफ नाही आहेत. आणि प्रतिमा आत्या एकट्या घरी असल्या तरी तुला इथे चैन नाही पडणार. सतत प्रतिमा आत्यांचा विचार तुझ्या मनात असणार. एकीकडे सुमन काकूंचा शोध आणि दुसरीकडे आत्याचा विचार, या सगळ्याने तुला त्रास होणार आहे आणि ते मी नाही सहन करू शकत. प्लीज सिनियर तू आणि प्रतिमा आत्या घरी जा. हवं तर मी लोकेशनवर जात असताना सायलीला घेऊन जातो, म्हणजे मी जरी तुम्हाला अपडेट द्यायला विसरलो तरी सायली तुम्हाला अपडेट देऊ शकते, त्यामुळे काळजी करू नका. रविराज सर म्हणतात, ठीक आहे मी आणि प्रतिमा घरी जातो, तेवढंच डोकंही शांत राहील. पण अर्जुन तुला जर काही कळालं तर तू लगेच आम्हाला कळव. अर्जुन म्हणतो, हो थोड्या वेळाचाच प्रश्न आहे, थोड्या वेळातच आपल्याला लोकेशनबद्दल काही ना काही माहिती कळेल आणि आपण लोकेशनवर जाणार आहोत. त्यामुळे सिनियर तू काळजी करू नकोस, सुमन काकूंना काहीही होणार नाही, आपण त्यांचा शोध नक्की घेणार आहोत. आता सायली किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत असते. ती विमलताईंना म्हणते, विमलताई आपण नाश्त्याला पोहे बनवायला घेऊयात, म्हणजे पटकन होतील. मी कांदा चिरायला घेते, तुम्ही पोहे भिजवायला घ्या. आता सुभेद्रांच्या घरातील सर्वजण एकत्र नाश्त्यासाठी येत असतात, परंतु सर्वजण उदास असतात. सर्वांना सुमन काकूंची काळजी वाटत असते. सर्वजण सुमन काकूंच्या विचारात असतात. आता पूर्णाजी सायलीला विचारतात, सुमनचं काही कळालं का गं? तर सायली म्हणते, नाही पूर्णाजी अजूनपर्यंत काहीच कळालं नाही. आम्ही रात्रभर स्टडीमध्येच होतो, त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु अजूनपर्यंत हाती मात्र काहीच सापडलं नाही. तर पूर्णाजी म्हणतात, आणि सकाळी लगेच तू कामालाही लागलीस? तर सायली म्हणते, नाश्ता तर बनवावा लागेलच ना, आणि तुम्ही सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं नाश्ता काय मीही बनवला असता, पण तुला आरामाची गरज आहे. अगं तुझी किती दगदग होतीये. तर त्यानंतर सायली म्हणते, हो आई, पण शेवटी आता काहीतरी करावं लागेलच ना. अस्मिताताई सुद्धा पहाटे उठल्या आहेत, त्यांना सुद्धा काहीतरी द्यायला हवं, म्हणून मी नाश्ता बनवून घेते. तर आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, परंतु माझ्या घशाखाली तर घासही उतरणार नाही. खरं तर माझीच चूक आहे. मी काल घरी सुमनला एकटीला ठेवायलाच नको होतं, मी सुद्धा तिथे थांबायला होतं, म्हणजे आज ही वेळच आली नसती. असं म्हणत आता प्रतिमा आत्या स्वतःला त्रास करून घेत असतात. त्या स्वतःला अपराधी समजत असतात. तर सायली प्रतिमा आत्यांना समजावते आणि म्हणू लागते, प्रतिमा आत्या प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, यात तुमची काही चूक नाही. तुम्हाला तरी कुठे माहीत होतं की असं काहीतरी घडेल, त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका आणि प्लीज या सगळ्याचा त्रासही करून नका घेऊ. असं म्हणत सायली प्रतिमा आत्यांना शांत करते. तर प्रतापराव सर्वांना म्हणतात, सुमन येईल ग, उगाच वाईट काहीतरी घडल्यासारखे चेहरे करून बसू नका. सुमनला काहीही झालं नाहीये, ती सुखरूप असणार मला खात्री आहे. त्यामुळे प्लीज कोणीही असे वाईट चेहरे करून घरात काहीतरी वाईट घडल्यासारखं राहू नका. आता त्याचवेळी तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणू लागतो, सायली आपल्याला कुठल्याही क्षणी लोकेशन मिळाल्यानंतर त्या लोकेशनवर जावं लागेल. बरं मला एक सांग, तुझा सुमन काकूशी कॉन्टॅक्ट किती वाजता झाला होता, म्हणजे लास्ट तू किती वाजता बोलली होतीस? तर सायली म्हणते, 8 सव्वा 8च्या दरम्याने माझाने त्यांचा फोन झाला होता. त्यानंतर बऱ्याच वेळी मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु 8:45च्या दरम्याने त्यांचा फोन स्विच ऑफ येऊ लागला. तर आता चैतन्य म्हणू लागतो, परंतु सुमन काकूंचा फोन खरंच बंद झाला की एवढ्या लवकर बॅटरी डाऊन झाली की नक्की सुमन काकूंनी स्वतःहून हा फोन बंद केला असावा? तर पूर्णाजी म्हणू लागतात, पण सुमन असं का करेल? अर्जुन म्हणतो, आता तरी पूर्णाजी आपण काहीच सांगू शकत नाही, फक्त तर्क मांडू शकतो, पण लवकरात लवकर आपल्याला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आल्यानंतरच लोकेशन सापडणार आहे. आता हे सगळं काही नागराज ऐकत असतो. नागराज मनाशीच म्हणतो, आता तर मी सुमनचा फोन ज्या ठिकाणी स्विच ऑफ केला ते लोकेशन सापडलं तर. आणि त्याचवेळी आता अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आलेला असतो. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात की आपल्याला लोकेशन सापडलं आहे आणि मी तुम्हाला पाठवत आहे. तर अर्जुन सर्वांना म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत यांना सुमन काकूंच्या मोबाईलचं लोकेशन सापडलं आहे. ज्या ठिकाणी मोबाईल स्विच ऑफ झाला तिथून त्यांना लोकेशन सापडलं आहे. आता मात्र इन्स्पेक्टर सावंत लोकेशन पाठवतात. इथे मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. नागराज काका म्हणतात, अरे बापरे, मी जर मोबाईल ज्या ठिकाणी स्विच ऑफ केला आणि ते जर लोकेशन
सापडलं तर पूर्णपणे वाट लागणार आहे, कारण तिथून तर गॅरेज जवळ आहे आणि तिथे गेल्यानंतर महिपत आणि सुमन हाती लागू शकतात. आता काहीही करून यांच्या अगोदरच मला तिथे जाऊन काहीतरी करावं लागेल असं म्हणत नागराज काका तिथून निघून जातात. आता सर्वजण लोकेशन पाहतात. रविराज सर म्हणू लागतात, हे तर वेशीवरचं लोकेशन आहे, मग सुमन नक्की वेशीपर्यंत का गेली असावी, काय घडलं असेल? तर अर्जुन म्हणू लागतो, आता तिथे गेल्यावरच कळेल. प्रतापराव म्हणतात, अर्जुन जे काही कराल ते सावधगिरीने करा, कारण यात जर महिपत शिकरेचा हात असेल तर तो काही ना काही पावलं उचलण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे प्लीज सांभाळून. आणि तुमच्यासोबत पोलीस असणार आहेत ना? तर चैतन्य म्हणतो, मी इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो. परंतु इन्स्पेक्टर सावंत यांचा अर्जुनला फोन येतो. अर्जुन म्हणतो, बरं तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या मागोमाग तिथपर्यंत पोहोचूच. असं म्हणत सर्वच जण आता बाहेर पडणार. परंतु त्याचवेळी प्रतिमा आत्या पाहतात तर नागराज काका घरी नसतात. तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, भाऊजी कुठे गेले आहेत? आता रविराज सर नागराज काकांना आवाज देऊ लागतात, परंतु नागराज काका त्यांना कुठेही दिसत नसतात. तर आता रविराज सर म्हणू लागतात, हा नागराज इथेच तर होता, मग अचानक कुठे गेला असावा? आता सर्वच जण नागराज काका गायब होण्यामागे नक्की काय कारण असेल याचा विचार करू लागतात. तर कल्पनाताई म्हणतात, कदाचित ते घरी तर गेले नसावेत ना? तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता नागराज काका प्रियाला फोन करतात आणि मदतीचा हात मागतात. प्रिया म्हणते, माझी मदत कशासाठी? तर नागराज काका म्हणतात, महिपतला शिफ्ट करण्यासाठी. आता प्रिया घाईघाईने निघालेली असते. पूर्णाची प्रियाला म्हणतात, तन्वी कुठे निघाली आहेस? तर प्रिया म्हणते, बाहेर पडणाऱ्या माणसाला असं विचारायचं नसतं ना की कुठे जात आहेस, म्हणजे ते काम पूर्ण होत नाही. तर पूर्णाची म्हणतात, तन्वी कसं आहे ना, तुझी बाहेरची कामं पूर्ण न झालेलीच बरी, असं म्हणत तिला घरात थांबवून घेतात. तर दुसरीकडे सायली, अर्जुन आणि पोलिसांची संपूर्ण टीम आता लोकेशनपर्यंत पोहोचलेली असते. सर्वच जण शोध घेत असतात आणि त्याचवेळी त्या पडक्या गॅरेजमधून महिपत शिकरेंचा आवाज येतो. तर आता अर्जुन म्हणू लागतो, आवाज तर इथून आला आहे आणि म्हणूनच सर्वच जण गॅरेजच्या दिशेने जातात. आता अर्जुन, सायली आणि पोलिसांची टीम त्या गॅरेजपर्यंत पोहोचलेली असते. परंतु आता सुमन काकूंचा शोध घेण्यामध्ये पोलीस यशस्वी ठरतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.